या सीझन मध्ये गाजवलंय आणि संतोष सरांची बॅट जर बोलली ना, सॉरी माफ करा, अगदी धावांचा पहाड देखील या ठिकाणी उभा राहू शकतो. पाहूयात गोलंदाजी सळी पुन्हा एकदा सचिन सराफदार. मॅचला होतीये सुरुवात. ओहो, पहिलाच बॉल अगदी कानाजवळून चाललाय. बंग 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 करत बॉल मात्र नक्कीच यष्टीरक्षकांच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. चला नंदू खोत सर, मी विनंती करेल आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीराचं टी शर्ट दिलं जात आहे. विशाल ठरले ते या मॅचचे सुपर हिरो. 9 धाबा बनवल्या, 16 धाबांची गरज असताना एक बहरदार खेळी आपल्या टीम साठी. चला इथे जर तुम्ही पाहिलं ना तर धावसंख्या 1 धाव फलकावर आहेत आणि खोलवर टप्प्याचा बॉल डाऊन दी बॉल मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर बॉलर स्ट्राईक डाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय चेंडू अडवलाय, निर्धाव चेंडूची सांगता येते मात्र नक्कीच पाहायला मिळते. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. एका बाजूला यजमान संघ, इथे फुलर लेनचा बॉल, संतोष माफ करा, आनंद मगदुम सरांच्या बॅट मधून येतोय. श्री मसोबा चषक ब्रँडेड स्ट्रोक चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. अगदी जर आपण पाहिलं ना तर या चेंडूवर अगदी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल केलाय सक्सेसफुल आणि इथे 7 धाव फलकावर पाहायला मिळतात. 7 धावा मात्र नक्कीच धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या प्रगतीपथावर आहे. एक षटकार आला, याच फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. अगदी आपल्या बॅटिंगचा जलवा मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. आनंद मगदुम सर, इथे मात्र नक्कीच बॉलला पुल केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक. वा, अतिशय सुंदर. अगदी जर आपण पाहिलं ना तर भरपूर चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये दिलेत. हा फुलर लेनचा बॉल होता. अगदी जर पाहिलं तर अखूर टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यावर भरपूर उसळी घेतली त्या बॉलने. कानापाशी चेंडू आला तरी देखील त्या बॉलला खेळलं होतं, परंतु तिथे मात्र नक्कीच मिळतील केवळ 2 धावा. ओहो, इथे फुल टॉस होता, परंतु जर आपण पाहिलं ना तर अवांतर धावसंख्येत वाढ होते. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धाव फलक पुढे सरसावलं जात आहे. टोटल स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 10 धावा धाव फलकावर आहेत. इथे मात्र नक्कीच जर आपण पाहिलं लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत, क्षेत्ररक्षक आलेत, परंतु जर तिथे पाहिलं तर हे 2 खेळाडू अगदी जर आपण पाहिलं ना तर 1600 मीटर असेल, 100 मीटर असेल, 200 मीटर असेल, धावण्यात यांचा कोणी हात पकडू शकत नाहीये. कारण सैनिकांचं गाव, अगदी शूरवीरांचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. अर्थातच जर आपण पाहिलं तर यजमान संघ धावसंख्या धावफलकावर आहे ती 12 धावा धावफलकावर. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक अर्थातच जर आपण पाहिलं ना शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत स्वर्गीय विश्वासदादा मगदुम यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पिंटो दादा 11 करण जोशी टीमने माननीय श्री जर आपण पाहिलं तर श्री मसोबा चषक 2025 इथे संतोष मगदुम, चेंडू हवेत आहे. बॉल जर आपण पाहिलं तर कॅच सुटलीये. ही कॅच सुटली की मॅच सुटलीये. तुम्ही कोणाला जीवनदान दिलंय? अर्थातच नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्सोवाचं क्रिकेट देखील गाजवलं. अगदी जर आपण पाहिलं ना पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार असू द्या, नायगाव असू द्या, नालासोपारा असू द्या, भाईंदर असू द्या, दहिसर असू द्या, भरपूर मोठं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून गाजवलं जातं. अर्थातच ब्रँड अँबॅसिडर आहे आणि त्याच्या बॅटने मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ना. साई स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट मैदानाच्या आतमध्ये यूज करतायत. इथे जर आपण पाहिलं तर खिलाडी बन गए दर्शक बन गए दीवाने. बॉल चाललाय, अगदी हवाई सफर करतोय, आकाशाला गवसती करणाला हा येतोय लांबच लांबवरचा देखणा स्ट्रोक. संतोष मगदुम ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार, षटकार. मी नक्कीच म्हणलं होतं अगदी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लाईफ कोणाला दिलीये. ओहो, इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतले. दुसऱ्या धावेसाठी कॉल
त्या ठिकाणी नकार दिलाय, थांबवलंय, रोखलंय. एक धाव घेतली जाते, एका धाब्यात धाव फलक पुढे सरसावलं जात आहे. इथे जर आपण पाहिलं तर 21 धावा धाव फलकावर आहे. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण आहे आणि ज्या बॅटने षटकार ढोकतायत ना, अगदी साई स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट मैदानाच्या आतमध्ये मात्र घेऊन खेळतायत. अगदी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गाव, या गावाला पडलेलं हे गोड स्वप्न. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर करंजोशी गावचे कंदी पेढे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बरसताना पाहायला मिळतात. एका बाजूला सर आनंद मगदूम यांनी देखील षटकार ढोकलाय, दुसऱ्या बाजूला संतोष मगदूम यांनी देखील षटकार ढोकला. इथे बॉल हवेत आहे आणि आणखीन एक झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केला. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणत असतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर विश्वास दादा आणि अभिषेक दादा यांचा आशीर्वाद या संपूर्ण संघाच्या पाठीशी असणार आहे. इथे जर तुम्ही पाहिलं ना, बॉलला पाठवलाय लांब 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 लचक वरचा. हा येतोय देखणा श्लोक, आनंद मगदूम सरांच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. अगदी धावसंख्येत वाढ झाली आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर लोकल ट्रेनने देखील शिट्टी वाजवली आनंद मगदूम सरांच्या बॅटिंगसाठी. धावसंख्या झाली आहे ती 29 आणि 30 धावांचं लक्ष अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला त्वरा करा, विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण मैदान सोडायचंय. अंबाईवाडी त्वरा करा आपण, आणि त्वरित आपली सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवून द्यायचे. तर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिकांचं मी प्रशांत गायकवाड फ्रॉम शिवजन्मभूमी जुन्नर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत पिंटू दादा 11 करण जोशी या संपूर्ण गावाने ही मानाची भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटीस आणली आहे. एक स्पर्धा गावाच्या नावासाठी, एक स्पर्धा गावाच्या प्रतिष्ठेसाठी, एक स्पर्धा गावाच्या अभिमानासाठी, एक स्पर्धा गावाच्या स्वाभिमानासाठी. इथे जर मित्रांनो पाहिलं ना तर गावाचा स्वाभिमान अभिमानपणाला लागलाय. चला तुम्ही थोडीशी घाई घाला. चला विनंती असेल अरविंद पाटील साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. विनंती असेल तुम्हाला. चला विनंती असेल पिंटू दादा 11 आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इथे जर मित्रांनो तुम्ही पाहिलं ना तर उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना. एका बाजूला अंबावाडी संघ प्रथमतः टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. करण जोशी टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि नॉट आउट दोन्ही बंधूंनी मैदानाच्या आतमध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं तर 29 धावा बनवल्या आणि इथे 30 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी असणार आहे. दुसऱ्या बाजूला मी विनंती करेल, जो संघ श्री विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स क्लब विरळे संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय, कॅप्टन्स विनंती असणार आहे. संतोषदादा पाटील विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय, कारण ही मॅच झाल्या लगेच टॉस होईल आणि तिथून मॅचला लगेच सुरुवात होणार आहे. फायनलची लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज की शाम किसके नाम, ही स्पर्धा कोणाच्या नावे होणार, पहिलं पर्व कोण घेऊन जाणार, कोणत्या गावात जाणार, कोणत्या गावामध्ये जल्लोष होणार, हे देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ओ पहिलाच बॉल. इथे जर आपण पाहिलं झेल घेण्याची संधी होती, झेल ड्रॉप केला आणि तिथे जर आपण पाहिलं तर पाहत राहिले आणि पाहतच राहिले आणि पाहता हे दोन खेळाडू जर मित्रांनो पाहिलं ना, एका बाजूला सचिन आणि दुसऱ्या बाजूला अनिल, हे दोन खेळाडू अगदी धावांसाठी भुकावलेले दोन्ही खेळाडू अगदी धावांसाठी मात्र नक्कीच धाव करतायत. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी काही क्षण मिळाला तिथे मात्र नक्कीच अगदी 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला कुठे स्थान नसतं. त्यामुळे तुम्हाला या मॅच मध्ये चुका करून चालणार नाहीये. या मॅच मध्ये गलती तो हो हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी लेग कट्टर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, आमचे ANP अरुणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र नक्कीच दाखवलं जात आहे. तुमच्या स्क्रीनवर पाहू शकाल टप्पा पडलाय, बॉल अगदी बॅटच्या जवळपास अगदी संपर्क झाला नाहीये आणि निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
इथे मात्र नक्कीच आणखीन एक चेंडू, वा काय दर्जा आहे, अतिशय सुंदर सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर आपण पाहिलं ना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या खेळाडूचं नाव का घेतलं जातं, अगदी या संपूर्ण स्पर्धेचं आणि या गावाचं नाव, संपूर्ण शाहूवाडी कोल्हापूरचं नाव महाराष्ट्रभर भारतभर घेऊन गेलाय. अर्थातच आनंद मगदुम सर, मिस्टर मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करतात. वाह, इथे फुल टॉस आहे, पायांचा भेद घेतलाय, धावचीची संधी आहे, डिरेक्ट हिट. वाह वाह वाह, काय मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. अगदी फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवलं, डायरेक्ट हिट देखील केली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, बॉल टाकला, अगदी पायांवर चेंडू आदळला. तिथून जर पाहिलं ना तर बॅट्समन धावलेत आणि मात्र नक्कीच डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय, अगदी सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच ओमकारजी पाटील सरांना प्रश्न विचारले होते आणि त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच. आणि तुमच्या माहितीसाठी प्रेक्षकांना सांगेल, आनंद मगदुम सर हे असे खेळाडू आहेत, कधीच माईक वर बोलत नाही. गेल्या सीझनला म्हणजे 2025 याच सीझनला, माफ करा, अगदी जगदंब चषकामध्ये मी त्यांना 2-3 प्रश्न देखील विचारले होते. तेव्हा त्यांनी मला असं देखील म्हटलं होतं, सर मी तोंडाने बोलत नाही, ते मला आवडत देखील नाही, मी बॅटने आणि माझ्या बॉलने बोलतो. असं त्याचं उत्तर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. काय बॅटिंग बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये आनंद मगदुम सर मैदानाच्या आतमध्ये. अगदी केवळ 3 धावा या धावफलकावर आहेत. अगदी लक्षाचा पाठलाग करत असताना लक्ष मोठं वाटू लागलंय. इथे ऑन साईडला बॅटच्या टोला चेंडू लागलाय. संतोष मगदुम सर येत आहेत, कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. जेल डिप्लाय, विकेट होईल पतन, खेळाडू बाद होतोय आणि इथे मात्र नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. इथे जर तुम्ही पाहिलं तर मॅच थोडीफार जड जड आणि जड होत चालली आहे. काय म्हणाल विशाल सर या दोन बंधूंविषयी. अगदी महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये बहरदार कामगिरी करतायत. नाही, नक्कीच आपण पाहतोय अगदी मॅचच्या सुरुवातीच्या क्षणापासून दोन्ही बंधूंनी मात्र संपूर्ण सामन्याची धुरा आपल्या हातात घेतलेली पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावफलकावरती धावा लगवण्याचं कार्य असो अथवा क्षेत्ररक्षण करताना मात्र गोलंदाजी करण्याचं कार्य असो, दोन्ही बंधूंनी मात्र या मगदुम बंधूंनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान संतोष येथील दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक क्वालिटी पहिलं व वैयक्तिक आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना महत्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक. थोडंसं सामन्याचं चित्र मात्र आता आपण जर पाहिलं ना तर नक्कीच सर यजमान संघाच्या दिशेने झुकलेलं पाहायला मिळते निश्चितच. सर तुमच्या माहितीसाठी मी सांगेल, जगदंब चषक 2025 मध्ये मी त्या ठिकाणी समालोचन करत होतो. अगदी आनंद मगदुम सर थोड्या उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी संघाला 5 धावांची पेनल्टी देखील लागली. पहिल्या मॅच मध्ये संघ 2 धावांनी विजयी झाला आणि तदरम्यान हा संघ स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला. ही या संघाची ताकद आहे, ही या संघाचा दर्जा आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्या संघासाठी किती काय काम करायचं हे मात्र नक्कीच त्या 2 बंधूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नाही, नक्कीच सर, कारण आणि यावर्षीचा कोल्हापूर प्रीमियर लीगचा एक सामना देखील आनंद मगदुम यांनी स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकवून दिला होता. कारण मला वाटतं एक असा सामना आला होता जिथे 6 मध्ये 9 की 10 रन बनवायचे होत्या, परंतु त्या धावा देखील त्यांनी डिफेंड केल्या होत्या आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, त्यांच्या एकहाती सामना फिरवण्याची ताकद देखील त्यांच्यामध्ये आहे. आणि सर इथे जर तुम्ही पाहिलं ना तर मॅच अगदी जड झाली आहे, परंतु मॅच सोपी नाहीये, अवघडही नाहीये. 3 चेंडू 13ची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. नाही, नक्कीच एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल, पाहावं लागेल तो मोठा फटका येतोय का. पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी सीमारेषी लगत मात्र बॉल स्टॉप केलेला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगदी जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या धावफलकावर लगावली जाते ती 11 धावा धावफलकावर आणि इथून जिंकण्यासाठी तुम्हाला माफ करा 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. यस, नक्कीच सामन्याचं चित्र स्पष्ट होतंय. संतोष मगदुम ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने दोन्ही बंधूंनी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. पहा, या गोलंदाजाकडे पेस आहे तर जो आनंद मगदुम आहे त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, वेग आहे, स्लोवर वन आहे, यॉर्कर आहे, सगळं काही त्या गोलंदाजाकडे आहे. आणि
दोघांची गोलंदाजी दोघांची फलंदाजी याच जोरावरती मात्र बाकीचे 9 खेळाडू असे 11 खेळाडू घेऊन त्यांनी मात्र संघ या स्पर्धेत उतरवला. स्वतः आयोजक आहेत आणि जवळपास फायनलचं चित्र स्पष्ट होतंय आणि या स्वतःच्या स्पर्धेमध्ये ते दिमाखात फायनलमध्ये देखील प्रवेश करतायत. तर विजयी संघाचा हार्दिक 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 असं अभिनंदन. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना सर, या दोन्ही बंधूंनी सेम कामगिरी केली आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगेल, एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर आनंद मगदूम सर खेळलेत. त्यांनी जर पाहिलं तर 18 धावा बनवल्यात आणि या मॅचचा सुपर डुपर हिरो, अगदी या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, आज की शाम किसके नाम, आज की शाम आनंद मगदूम सर के नाम. इथे जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा, प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जातोय. चला लगेच टॉस साठी मी आमंत्रित